जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. पुढच्या काही मिनिटात आपल्याला महावेगवान घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात महावेगवान 50 बातम्यांना. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा अनागोंदी कारभार समोर आलाय. 469 मंदिरांमधील साहित्यांच्या नोंदी उपलब्ध नाही आहेत. मंदिरातील अर्पण केलेले दागिने, साड्या, इतर साहित्यांच्या नोंदी उपलब्ध नाही आहेत. मुंबई, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलाय. परतीचा पाऊस जवळपास सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झालाय. त्यामुळे हवामान विभागाच्या या इशाऱ्याकडेच लक्ष लागलंय. तर मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील शेवाडीमध्ये ढगफुटी झाली आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे लातूर उमरगा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरील नांगरवाडी जवळचा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलाय. अहमदनगरमध्ये गुरुवारी रात्रीपासून पावसाचा धुडगूस सुरू आहे. पावसानं जामखेड, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांना चांगलं झोडपलंय. त्यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. एक महिना पाठ फिरवल्यानंतर वरुणराजानं आता जाता जाता बीड जिल्ह्यावर कृपा केली आणि 2 दिवसात इतका पाऊस पडलाय की बीड जिल्ह्यातील नदी नाले अगदी भरभरून वाहू लागले. 2 वर्षात प्रथमच बीडमधील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद आंध्र प्रदेश रेल्वे मार्गावर रेल्वे मार्ग खचलाय. विकाराबाद ते सदाशिवनगर दरम्यानचा रेल्वे रुळाचा भराव वाहून गेलाय. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा आता विस्कळीत झाली आहे. लागोपाठ दुष्काळाचा मार झेलल्यानंतर यंदा चांगला पाऊस झालाय. त्यामुळे देशातील धान्य उत्पादन नवा उच्चांक गाठणार आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी स्पष्ट केलंय. चांगल्या पावसामुळे सरकारनं यंदा 27 कोटी 1 लाख टन धान्य उत्पादनाचं लक्ष्य निर्धारित केलंय. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं आज सकाळी 8च्या सुमारास अरबी समुद्रात विसर्जन झालंय. तब्बल 22 तासांहून अधिक काळ चाललेल्या या मिरवणुकीत भाऊक होऊन भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिलाय. पुण्यातील दगडूशेठ गणपतीचंही वाजत गाजत विसर्जन करण्यात आलंय. रात्रभर पुण्यात बाप्पाच्या मिरवणुकीचा थाट पाहायला मिळालाय. आज सकाळी पांचाळेश्वर घाटावर दगडूशेठ गणपतीचं विसर्जन झालंय. जड अंतकरणानं गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिलाय. पुण्यातील 5ही मानाच्या गणपतींचं विसर्जन करण्यात आलंय. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मानाच्या गणपतींचं कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला होता. ढोलताशांच्या गजरात मानाच्या गणपतींची मिरवणूक काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरच्या बाप्पाचं महापौर बंगल्यातील हौदात विसर्जन केलंय. बाप्पाला निरोप देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. डोंबिवलीच्या राजाची रुबाबदार मिरवणूक पार पडली आहे. फटाक्यांची आतिषबाजी आणि पुणे ढोल पथकांचे संगीत साथ या मिरवणुकीला पाहायला मिळाली. विलोभनीय मूर्ती आणि मिरवणुकीचा थाट हा पेशव्या बाजीरावच्या रूपातील बाप्पाला साजेसा होता. चेंबूरमधील आरके स्टुडिओमधील गणपती विसर्जनाच्या निमित्तानं कपूर खानदानाचा राग सर्वांना पाहायला मिळालाय. रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांनी एका पत्रकाराला मारहाण केली. आरके स्टुडिओ जवळच्या बाप्पाच्या विसर्जनावेळी रणधीर कपूर यांच्या समोर एक पत्रकार आला. तर रागाच्या भरात रणधीर कपूरांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली. त्यानंतर लगेच ऋषी कपूर यांनीही दुसऱ्याला धक्काबुक्की केली. गोंदियामध्ये पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. इथल्या नावर गावात पारंपरिक पद्धतीनं बैलगाडीवर गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. एकीकडे शहरात मोठमोठ्या डीजेच्या तालावर गणपती विसर्जन करण्यात येत असताना या गावानं मात्र आपली पूर्वापार चालत आलेली परंपराच कायम ठेवली आहे.
दरम्यान गणेश विसर्जनाला गालबोट लागलंय. विसर्जनाला गेलेल्या 20 तरुणांचा वेगवेगळ्या ठिकाणी बुडून मृत्यू झालाय. नाशिक जिल्ह्यात एकूण 8 जणांचा बुडून मृत्यू झालाय, तर वर्धा जिल्ह्यातील कड नदीत बुडून तरुणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान नांदेडमधील कुंडलवाडी नगर पालिकेचे कर्मचारी विजय वाघमारे यांचाही गोदावरी नदीत मृत्यू झालाय. खामगावमधील आदर्श नगर भागातील बालगणेश मंडळांचे विसर्जन सुरू असताना नदीजवळ असलेल्या मधमाशांनी हल्ला चढवलाय. त्यात 40हून अधिक लोक जखमी झाले. त्यात लहान मुलांचा समावेश आहे. सर्व जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा 11 दिवस लवकर आगमन करणार आहे. 2017 मध्ये शुक्रवारी 25 ऑगस्टला गणपतीचं आगमन होणार आहे, तर 5 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असणार आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचा मुक्काम हा 12 दिवसांचा असणार आहे. गिरगाव चौपाटी येथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस हवालदार हेमंत सूर्यवंशींना 2 तरुणांनी मारहाण केली आहे. सूर्यवंशी गणपती विसर्जनाच्या ड्युटीवर होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या बाईकस्वारांना युटर्न घेण्यास विरोध केल्यानं त्या बाईकस्वारांनी सूर्यवंशी यांना मारहाण केली. पिंपरी भोसरी एमआयडीसी येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश सप्तेंचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. भोसरी मोशी टोल नाक्यावर ड्युटीवर असताना 12 सप्टेंबरला त्यांना बाईकस्वारांनी उडवलं होतं. त्यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नागपुरात गणपती मंडळाच्या महाप्रसादाला गालबोट लागलंय. शिजलेल्या डाळीच्या भांड्यात पडून एका चिमुरडीचा मृत्यू झालाय. महाप्रसादाचा स्वयंपाक जवळच्याच एका घरी सुरू होता. त्यावेळी 5 वर्षांची प्रिया आणि इतर मुलं तिथे खेळत होती. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झालाय. पालघरमध्ये कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या सागर वाघच्या घरी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा पोहोचले होते. मात्र तिथे त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. सागरच्या मृत्यूनंतर 15 दिवसानंतर आलेल्या सावरांनी दारातूनच हाकलून दिलं. विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सच्या लिलावाबाबत करण्यात आलेल्या संशयास्पद व्यवहाराविषयी केंद्र सरकारच्या सेवाकर विभागाची मुंबई उच्च न्यायालयानं चांगलीच खरडपट्टी काढली. तुम्ही हा घोळ जाणीवपूर्वक केला असल्याचे दिसत असून या संशयास्पद व्यवहाराविषयी आम्ही नियोजित खरेदीसह सर्वांची चौकशी करू आणि त्याचे तुम्हाला परिणाम भोगावे लागतील असा इशारा न्यायालयाने दिला. मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांच्या खुनाचा कट करणाऱ्या 12 जणांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक केलेली आहे. मात्र तर अंधाराचा फायदा घेत दोघे फरार झालेले आहेत. पूर्व वैमनस्यातून भेगडे यांच्या खुनाचा कट रचण्यात आला होता आणि कट पुणे ग्रामीण पोलिसांनी उधळून लावलाय. रत्नागिरीतील मुरुड किनाऱ्यावर व्हेल मासा मृत अवस्थेत आढळलाय. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दापोली तालुक्यातील मुरुड या किनाऱ्यावर हा 50 फूट लांबीचा व्हेल मासा पहाटे मृत अवस्थेत मच्छीमारांना दिसला आणि त्यांनी लगेचच वन विभागाला कळवलं आणि या आठवड्यात जैतापूरमध्ये एका व्हेल माशाला जीवदान देखील देण्यात आलं होतं. तेल पुरवठा कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 58 पैशांची वाढ केली आहे. मात्र डिझेलचे भाव प्रति लिटर 31 पैशांनी कमी केलेले आहेत. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती वाढल्यानं ही भाववाढ करण्यात आली आहे. दिवाळीला 1.5 महिना शिल्लक असताना दिवाळीच्या काळातील सर्व रेल्वे गाड्यांमधील आरक्षण फुल झालंय. सर्व रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी 400च्या आसपास पोहोचली आहे. तर काही गाड्यांचं तिकीट मिळणं बंद झालंय. त्यामुळे आता दिवाळीत प्रवाशांना दुप्पट ते तिप्पट तिकिटांचे शुल्क भरून खासगी ट्रॅव्हल्स विमानानं प्रवास करण्याची वेळ येणार आहे. एलईडी दिव्यांच्या किमतीत घट होण्याचे संकेत आहेत. केंद्र सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेमुळे हे शक्य होणार आहे. त्यामुळे हे दिवे आता सामान्यांच्या खिशाला परवडणारे ठरणार आहेत. सुमारे 2 वर्षात या दिव्यांची किंमत 310 रुपयांपर्यंत होती, ती आता 38 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचे घोड मैदान जवळ येत असताना शिवसेना भाजप युतीतील संघर्ष आणखी वाढू लागलाय. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्मार्ट सिटीला सेनेनं विरोध केल्यानंतर केंद्रानं मुंबईला स्मार्ट सिटी मधून वगळलेलं आहे. मात्र राज्य सरकारनं आपल्या विशेषाधिकारात मुंबईचा पुन्हा समावेश करून घेतलाय. बेकायदा बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्नात असलेला विनोदी अभिनेता कपिल शर्मा याला मुख्यमंत्र्यांनी वेटिंगवर ठेवलंय, तर कपिलला भेटीची कोणतीही वेळ दिली नाही असं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर 5 लाखांची लाच मागितल्याचा आरोप केल्यानंतर झालेल्या चौकशीत कपिल शर्माच बेकायदा बांधकामाच्या गुन्ह्यात अडकलाय. चक्रीवादळापासून समुद्रकिनारी राहणाऱ्यांचं संरक्षण होण्यासाठी केंद्र सरकारमार्फत आपत्ती व्यवस्थापनाखाली यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातील काही किनारपट्ट्यांची निवड करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या माध्यमातून नॅशनल सायक्लोन रिस्क मिटिगेशन प्रोजेक्ट अंतर्गत होणाऱ्या या प्रकल्पासाठी 397 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. राज्यात दिवसेंदिवस पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होतीये. देशभरात होत असलेल्या पोलिसांवरील हल्ल्यात महाराष्ट्र हा 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर केरळमध्ये पोलिसांवर सर्वाधिक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे आता स्वतःच रक्षण करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पडून दुखापत झाल्यास नुकसान भरपाई द्यावी असा प्रस्ताव शिवसेनेनं मांडलाय. मात्र रस्त्यांवर खड्डे पडणं हे शिवसेनेचं अपयश असून त्यावर पांघरून घालण्याचा हा प्रयत्न आहे असा चिमटा मनसेनं काढलाय. महाड दुर्घटना घडलेल्या सावित्री नदीत पकडलेल्या माशांना स्थानिक लोक खरेदी करत नसल्याचं आता समोर आलंय. महाड तालुक्यातील आदिवासी मच्छीमारांनी याबाबत तक्रार करत तहसीलदारांना पत्र लिहून मध्यस्थी करावी अशी मागणी केली आहे. महाडच्या दुर्घटनेमुळे हा प्रकार घडला असावा अशी माहिती समोर येते आहे. मुंबईच्या हवेबरोबरच समुद्राचं पाणीही प्रदूषित असल्याचं महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आलेलं आहे. वायू प्रदूषणामुळे मुंबईत श्वासोच्छवास करणं कठीण झालंय. सर्वाधिक प्रदूषण हे कुर्ला माहुल परिसरात असल्याचं नमूद केलेलं आहे. शेतकऱ्यांची भाजी थेट बाजारपेठेमध्ये मिळावी यासाठी राज्य सरकारनं अडकमुक्तीचा निर्णय घेतलाय. मात्र अडकीतून होणारी लूट आता वेगळ्या माध्यमातून सुरू झाली आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये उचलच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून वसुली केली जाते. रेल्वे पाठोपाठ एसटी महामंडळानं एसटी बसेसमध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. येत्या 2 दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. सर्वप्रथम पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातून निघणाऱ्या सुमारे 50 बसेसमध्ये ही सेवा देण्यात येईल. वसईच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थांचा आधार असणाऱ्या एसटीचे 9 मार्ग बंद करण्याचा तडकाफडकी निर्णय एसटी महामंडळानं घेतला आणि याचा फटका जो आहे तो शेकडो प्रवाशांना बसणार आहे. प्रवेश शुल्क कमी असणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळूनही विद्यार्थी वर्गात बसत नाहीत. पुणे शहर, ग्रामीण, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमधील 35% आणि कनिष्ठ महाविद्यालयातील 46% विद्यार्थी बंक मारत असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातल्या मावळ तालुक्यातील अंगणवाड्या आयएसओ प्रमाणित करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. आतापर्यंत 2,75,35,00,000 रुपयांची वस्तुरूपी मदत झाली आहे. उल्हास नदीच्या काठावरील उद्योगांकडून नदीचे होणारे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय हरित लवादानं कठोर भूमिका घेतली आहे. प्रदूषण करणाऱ्या 10 कंपन्यांवर 1 आठवड्याच्या आत कारवाई करायचे आदेश केंद्रीय तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेला आहे. पुणे शहराच्या अनेक भागांमध्ये अद्याप पुरेसं पाणी मिळत नसताना महापालिकेकडून वॉटर मीटरची सक्ती केली जाते आणि या विरोधात नागरिकांकडून ऑनलाईन याचिका दाखल केलेली आहे. शहराच्या मूलभूत गरजांसाठी खर्च करण्याची गरज असताना मीटरवर नाहक 700 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाणार आहे. भटक्या कुत्र्यांना दया दाखवणं ठीक आहे, मात्र या प्राण्यांचा समाजाला उपद्रव होऊ नये असं सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी स्पष्ट केलंय. भटक्या कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्याबाबत याचिकाकर्ते अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांनी सुचवलेल्या उपाययोजनांचा तपशील सादर करण्याचे निर्देश दीपक मिश्रा यांच्या पीठानं यावेळी दिले. नाशिकमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील सीसीटीव्हीच्या कामाची कार्यवाही 4 महिन्यात पूर्ण करायचे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांना दिले. राज्याच्या दुग्ध व्यवसायात अमूल पाठोपाठ योगगुरू रामदेव बाबा यांची
पतंजली संस्थाही उतरणार आहे. त्यांनी कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांमध्ये सर्वेक्षण सुरू केले. 2 महिन्यात प्रत्यक्ष दूध संकलनाचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी 1 टनाहून अधिक वजनाचा जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक बनवण्याची तयारी सुरू आहे. मोदी 17 सप्टेंबर या वाढदिवशी गुजरात या आपल्या गृहराज्याला भेट देतील. तेव्हा सुरत येथे हा केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या जातील. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. मोदींनी देशातील जनतेला खोटी आश्वासनं देऊन त्यांचा विश्वासघात केल्याचं वक्तव्य राहुल यांनी अलाहाबादमधील किसान यात्रेदरम्यान केलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा घसा आणि पडजिभेवर बेंगळुरू येथील नारायण हेल्थ सिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. पुढचे काही दिवस ते बोलू शकणार नाहीयेत. केजरीवाल यांना गेल्या 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून कफाचा त्रास आहे. तो दूर करण्यासाठीच ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ॲपलनं भारतात आपल्या स्मार्टफोनच्या किमतीमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कपात केली आहे. आयफोन 6s ची किंमत 22,000 रुपयांनी कमी केली आणि या अगोदर स्मार्टफोनची किंमत 82,000 रुपये इतकी होती. देशातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टनं जबरदस्त एक्सचेंज ऑफर आणली आहे. सॅमसंग गॅलेक्सी J5 वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. या फोनची किंमत बाजारात 11,990 रुपये असणार आहे. तसंच ही एक्सचेंज ऑफर सॅमसंगच्या इतर मोबाईल फोनवर लागू होणार आहे. आणि यासह महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक दिन.